चला आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. टीम साईड स्पोर्ट कारभाव संघाची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला प्रणय पाटील तर दुसऱ्या बाजूला अक्षय पाटील. दोन्ही बेस्ट ऑलराऊंडर आहेत या टीमचे. परंतु दुसऱ्या बाजूला गेल्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली. जॉली स्पोर्ट कामतगर 3च असे फलंदाज होते. सुरुवात जर तुमची चांगली झाली तर शेवट हा गोड होणारच. कारण की निहारने पहिला बॉल डॉट त्यानंतर 3 बॉल 3 षटकार केले. सिंगल काढले. त्यांच्यावर विकेट गेली त्याची. 6 बॉलमध्ये त्याने 19 धावा केला. त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये यश आले. मोहिलला यशने चांगली साथ दिली. यशने मोहिलला चांगली साथ दिली आणि त्याच कारणाचं 70 धावेंचा पाठलाग करत असताना अगदी जर पाहिले तर लवकरात लवकर सामना फिनिश करायचा आहे. अगदी जर पाहिलं तर 3 चेंडूच्या लवकरच हा मॅच संपूर्ण केलेला आहे. कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे बॅटिंग केले 70 करायचे होतं परंतु 71 धावा बनवल्या गेल्यात. जबरदस्त बॅटिंग. आणि गेल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच राहिला गेला मिस्टर यश पाटील. 8 बॉलमध्ये त्याने 28 धावा केल्यात. आता महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. एका बाजूला बॅटिंग करत असताना साईड स्पोर्ट कारभाव. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर जॉली स्पोर्ट कामतगर टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती रितेश तयार झालेत. गेम इज ऑन. मॅच इज ऑन. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल रितेश तयार. स्ट्राईक एंडवरती वंडर बॉय ऑफ कारभाव अर्थातच प्रणय पाटील. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. फाईन लेगला लॉंग लेगला क्लिअर करायचं होतं. कदापि बॅटला बॉल जर लागला असता तर चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता. परंतु इथे तसं काय पाहायला मिळत नाही. इथे डॉट बॉल आलाय. कमबॅक केले या मॅचमध्ये. पहिल्याच बॉलवरती इथे डॉट संपादित केला. हार्डलक टीम कारुली संघ आपण एवढं दूरवरून आलात आपले आम्ही विशेषतः आभार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पहिलाच बॉल इथे डॉट संपादित झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार रितेश. स्ट्राईक एंडला प्रणय. ओहो यावेळेला चांगला बॉल होता परंतु लेग स्टिक मिस करण्याचा चेंडू पाहायला मिळतोय. आणि गेल्या मॅचमध्ये प्रणयची विकेट या स्वरूपात गेली होती. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते. पाय अगदी जर पाहिले तर ऑफस्टिकवरती होता आणि टोक रशे डॉर्कर पाहायला मिळाला. तिथे प्रणयची विकेट गेली. या मॅचमध्ये प्रणयला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. पहिल्या मॅच सावणादू मॅचचा पुरस्कार प्रणयने घेतला होता. दुसऱ्या मॅचमध्ये थोडा बॅकफुटला होता पण याही मॅचमध्ये त्याला फ्रंटफुटला यावं लागेल. दुसऱ्या बाजूला अक्षय आहेत. एक जबरदस्त फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. पुढचा बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकार ठोकल्या प्रणय पाटील या बॅटरने. 6 धावा एक्झिक्यूट केल्या गेल्या आहेत आणि संघात धावसंख्या 7. या पुढचा बॉल आणखीन एक आक्रमण. वा काय फटका खेळलाय. बॅक टू बॅक हा सलगचा षटकार असेल की चौकार. वेट फॉर अंपायर डिसिजन. येस पंचांचा इशारा आलाय. 6 धावा सलगचा हा दुसरा षटकार फलंदाज प्रणय पाटीलच्या बॅटमधून. सकाळपासून धावा देखील खर्च करतात टीम जर पाहिले गेले तर कामतगर संघाचे. परंतु धावा देखील बनवतात फलंदाज. सर्व काही सुरळीत चालू असताना इथे या मॅचमध्ये कशा पद्धतीची धावसंख्या उभारतील टीम खारबाव संघ पाहणं महत्त्वाचं राहील. खारबाव टीमला माहिती आहे 4 ओव्हरची मॅच आहे. 60 पर्यंत पोहोचलो तर आपले गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला जखून ठेवतील. कारण की हवेचा वेग मंदावला जाईल. संध्याकाळचा क्लायमेट आहे. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व नसते. कामतगर संघाने यापूर्वी करून दाखवले. 70 चेस केल्यात तर आपल्याला जर पाहिले तर 60 देखील झाल्या तर आपण चेस करू शकतो. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तयार. चौथा बॉल घेऊन आपटून टाकण्याचा प्रयत्न
अपील तिथे होती, लाऊड अपील. प्रतिस्पर्धी संघ कामतगर संघाला माहीत आहे या टीमची एक महत्त्वपूर्ण विकेट आहे. रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिले गेलं प्रणय पाटील. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही, इन्व्हॉल्व नाही आहे. इथे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आशाळभूत नजरेने पाहिलं होतं पंचांकडे की आऊट देतील, अपील आपण करूयात, परंतु नाही, पंचांनी ही अपील फेटाळून लावले. पुढचा बॉल ऑप्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा शपल झाली. लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका यशस्वी पाहायला मिळतोय परंतु वेगाने डीप बाकपास स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक लॉंग लेगला पोहोचतायत. बॉल थांबत नाही आहे, बॉल फर्रार, चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी प्रणयच्या बॅटमधून चौकार. सगळे कंप्लीट झाल्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फडकावरती 17. काय सरासरी मेंटेन केलंय, क्या बात आहे प्रणय. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकातील अंतिम बॉल, त्यावरती देखील आक्रमण. क्षेत्ररक्षक 2 आहेत, फक्त बॉलला पाहत राहतील. बॉल एका टप्प्याच्या सहाय्याने मिळतील धावा 4. येतोय दर्जेदार धमाकेदार आणखीन एक चौकार. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फडकावरती साई स्पोर्ट्स खारबाव संघ जाऊन पोचला गेला. तब्बड बिनबाद नाबाद जिंदाबाद. 21च्या घरामध्ये 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेले आहेत. का प्रणय पाटील चहू बाजूने फटकेबाजी करतात. आजचा दिवस प्रणयने गाजवून ठेवला. या मैदानावरती जास्तीत जास्त धावा करण्याचा विक्रम देखील प्रणयच्या नावावरती आहे. याही मॅचमध्ये 2 चौकार 2 षटकाच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 6 बॉलमध्ये 20 धाव वैयक्तिक त्याच्याच आहेत. एक बॉल जर पाहिले गेले तर वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. त्याच कारणासह 21 धावसंख्या ही टोटली टीमची टोटल पाहायला मिळते. कामतगर टीम कमबॅक करावं लागेल. गोलंदाजांना इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की प्रतिस्पर्धी टीमचे फलंदाज आपल्या गोलंदाजावरती हवी ठरतात. कुठेतरी एखादा गोलंदाज यावा, एखादी विकेट घ्यावी, एखादं चांगलं षटक हाताळावं, हा प्रयत्न आता इथून मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर पाहिले तर कावकर रिझनला एक क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 सकलच्या आतमध्ये एक पॉईंटला क्षेत्ररक्षक, शॉट थर्ड बॅन, शॉट फाईन लेग आणि स्वतः गोलंदाज. इथे बॅटची कडा, बॉल मागे चाललाय, चुकी झाली परंतु बॉलने उंची देखील तेवढी लांब गाठली होती. या बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल प्राप्त केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. ती म्हणजे 22च्या घरामध्ये 22. 22 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा आपण बघतायत आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल जरूर प्राप्त केली गेली. प्रणय पाटील ऑन स्ट्राईक. खारबावचा वंडर बॉय त्याच्या बॅटमधून या बॉलला उडवले, थेट पाठवले सीमारेषा पलीकडे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी षटकार. क्या बात आहे. स्वागत केलं महेंद्रदादा पाटील यांचं, जे विद्यमान सरपंच आहे. वेलकम, आपलं देखील स्वागत. त्यांच्या नेतृत्वाखाली जर पाहिले गेले तर चांगले खेळाडू घडले. स्वतः देखील क्रिकेट खेळतात, अजून देखील क्रिकेट खेळतात, ही चांगली गोष्ट आहे. वेलकम महेंद्रदादा पाटील, आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या पुढचा बॉल आणखीन एक खारबावचा वंडर बॉय. आज जर पाहिलं गेलं तर या पोमनच्या गावामध्ये दहाडतोय. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून 6 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 34. जेव्हा खारबाव संघ 2 राऊंड जिंकतो, 3 राऊंड जिंकतो, फायनलला पोहोचतो, सेमीला पोहोचतो, त्या वेळेला आम्ही पाहतो ज्योचंद्रमध्ये ज्या वेळेला अजिंक्यवर मॅच व्हायच्या त्या वेळेला अगदी अर्ध खारबाव गाव जर ट्रेननी प्रवास करायचा, तिथे यायचा, मॅचचा आनंद घ्यायचा. आम्ही बरेच वेळा पाहिले आणि आज देखील जर पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर त्यांच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित झाले. त्या सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावफटकावरती लागली गेली 34च्या घरामध्ये. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात तर झाले.
आणि ती सुद्धा भरपूर धावेने पहिला बॉल सिंगल षटकार आणि इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलाला बीट केले या ठिकाणी प्रणय पाटील या बॅटरला, जो हवी ठरला आतापर्यंत टीम कामतगर या संघाच्या विरोधात खेळत असताना. इथे चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता आणि इथे डॉट बॉल. इथे समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फक्त पाहत राहतील. बॉल सीमारेच्या पलीकडे आणखीन एक षटकार फलंदाज प्रणय पाटीलच्या बॅटमधून. नाहीये, प्रणय पाटीलची बॅट जर लागली तर धावा या खोऱ्याने वाहिल्या जातील. हेच तो मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना काय बॅटिंग करतोय अफलातून. या पुढचा बॉल आणखीन हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलने उंची तेवढी गाठले, लांबी देखील तेवढीच गाठले. आणखीन एक षटकार प्रणयच्या बॅटमधून 6 धावा. काय बॅटिंग करतोय प्रणय पाटीलने आज. या मैदानाला जर पाहिलं तर चहू बाजूने फटकेबाजी करून दाखवलेली आहे. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 46च्या घरामध्ये. 46 धावा धावफटकावरती लागल्या आहेत आणि त्यामुळे जर पाहिली तर जबरदस्त कामगिरी प्रणयची राहिली गेली या मॅचमध्ये संपूर्णरित्या. 11 बॉलमध्ये आतापर्यंत 44 धावा. एक असा फलंदाज होता या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये त्याचं अर्धशतक राहिलं होतं. परंतु आता प्रणयला संधी आहे. पाहूया प्रणयच्या बॅटमधून एखाद्या स्वरूपात अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. नेहमीच त्याने अर्धशतक प्रत्येक मैदानावरती जाऊन केलेत. ड्राईव्ह केले, अक्षयला माहिती आहे काय करायचं. प्रणयच्या हातामध्ये आता फक्त स्ट्राईक द्यायचं आपल्या. सिंगल या डावात आतापर्यंत 13 बॉल फेकून झाले. 13 मधून फक्त 2च बॉल अक्षयने खेळलेत आणि त्या 2 बॉलवरती 2 सिंगल प्राप्त केले. त्याला माहिती आहे एका बाजूला प्रणय बॅटिंग करतोय, आपण त्याच्या बॅटिंगचा आनंद नॉन स्ट्राईक एंड करून आपण घेऊयात. आणि हेच पाहत असताना या ठिकाणी चांगली बॅटिंग. 11 बॉलमध्ये 44 धावा. प्रणय पाटील काय बॅटिंग करतो अफलातून. षटक क्रमांक 3 सुरुवात ओम आलेत. इथे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉलला उठवले, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आलाय, अर्धशतक साजरे केले. बॅट वरती करायचे खारबावचा वंडर बॉय आज पुन्हा एकदा या पोमनच्या स्पर्धेमध्ये पहिला असा फलंदाज ठरलाय ज्याच्या बॅटमधून अर्धशतक वीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी. नेहमीच प्रणय पाटीलची चर्चा केली जाते मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठी कामगिरी. पहिल्या मॅचमध्ये मॅच, दुसऱ्या मॅचमध्ये डगमगला, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये संघाला गरज असताना 50 धावेंची झुंजावती खेळली आपल्या सुरू पाहायला मिळाली. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर शरीरभेदी मारा पाहायला उडते. बॉल मागे निघून जाईल. बाकूड पावल्या क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने शॉट थर्डमॅनचे येतील. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. यावरती सिंगल लेग बाईच्या स्वरूपात ती देखील पाहायला मिळेल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते. तब्बड धावा लागल्या आहेत. त्यामध्ये 54 धावा, वैयक्तिक 51 धावा आता धावफटकावरती पाहायला मिळत आहेत. प्रणय पाटील ॲक्शन रिप्ले दाखवलं जातं आणि आज संध्याकाळी ही व्हिडिओ व्हायरल होईल ज्याप्रमाणे बॅटिंग केली. षटकारांची आतिषबाजी. आणि ज्या वेळेला जर पाहिलं गेलं तर खेळपट्टीचा देखील मान सन्मान या ठिकाणी दाखवला प्रणय पाटीलने, ज्या खेळपट्टीने आपल्या नाव दिले. आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर 20 नेटवर्कने ते संपूर्ण कॅप्चर केलेत. आजच्या दिवसात ही व्हिडिओ मात्र व्हायरल होईलच. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. अर्थातच जर पाहिलं तर 54 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. षटक क्रमांक आपण 3 बघतायत. ओमच्या षटकामध्ये गेल्याही मॅचमध्ये कमी धावा होत्या, याही मॅचमध्ये कमी धावा आत्तापर्यंत पाहायला मिळतात. अवघ्या 4 बॉलमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्या. त्यामध्ये 1 बॉल डॉट 1 षटकार. पुढचा बॉल. या पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील. लॉंग ऑनच्या बॉलपर्यंत 1 सिंगल प्राप्त केली जाईल. एका धावे व्यतिरिक्त या ठिकाणी एक्स्ट्रा काय मिळणार नाही आहे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्यामध्ये 55 धावा. काय बॅटिंग केल्या अफलातूनरित्या. प्रणयचं कौतुक करावं लागेल या मॅचमध्ये ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केली. अफलातून वंडर बॉय ऑफ खारबाव असंच नाव मिळत नाही मित्रांनो. त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी, संघर्ष
या सर्व काही गोष्टी एकजुळीने ज्यावेळेला मिळतात त्यावेळेला ते नाव मिळते आणि खरं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठी कामगिरी याच्या माध्यमात राहिली गेली. आज प्रत्येक खारबावचं गाव असेल, प्रेक्षक असतील, जे खेळाडू डेगआउटमध्ये बसलेत या मॅचचा आनंद घेत आहेत, अगदी प्रणयच्या बॅटिंगचा आनंद घेत आहेत या मॅचमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा ओम तयार. ओहो, फुलटच बॉल होता, दिशा दिली या बॉलला. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत डीप बाकवर्स स्क्वेअर लेगला बॉल निघून जाईल. तत्पूर्वी एक सिंगल दुसरीचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते 57च्या घरामध्ये. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्या, 57 धावा धाफडकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम साईश 11 खारबाव. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. जे चांगलं संगीत, आगरी कोळी संगीत देखील आपण ऐकली. सकाळ सत्रापासून चांगली संगीत डीजे वादकाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात, त्यांचे देखील विशेषतः आभार. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाल्या. 3 ओव्हरच्या अगदी समाप्तीनंतर टीम साई स्पोर्ट खारबाव संघाची धावसंख्या धाफडगाव पोहोचते 57 धावा. आता स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्या पाहायला मिळते अक्षय पाटील. 4 बॉलमध्ये 3 धावा केल्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला प्रणय पाटीलने आतापर्यंत 14 बॉलमध्ये 52 धावा केल्या आहेत. अर्धशतक वीर कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 4ला सुरुवात. पहिला बॉल हुक केल्या बॉलला मागे खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगॉनला डीप बाकवर स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार. याही मॅचमध्ये कदाचित 70हून अधिक धावांचा पाठलाग करावा लागेल टीम जोलीबॉईज कामतगर या टीमला. तर पाहूयात कितपर्यंत मजल मारतील. पहिला बॉल होती चौकार आला. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 61 धावा. पहिल्या डावातील 5 चेंडूंचा खेळ इथून देखील शिल्लक राहील. गुड शॉटचे, क्वालिटी दर्जाचे हॅवी चेंडू आणि ज्या चेंडूवरती जास्तीत जास्त षटकार या मैदानावरती आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहिलेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेट पुन्हा एकदा स्विंग झाले. बॉडीला एरियल रूट दिलं होतं, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. फटका फसलाय. चांगली भागीदारी, 61 धावांची भागीदारी करत असताना या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का लागलाय साई स्पोर्ट खारबाव संघाला. परतावं लागेल बॅटर अक्षय पाटील. बॅक टू दी पवेलियन गॉन. झाले बाहुबली ऑफ कारबाव ज्या नावाने सातत्याने ज्याला ओळख मिळाले आणि यापूर्वी मॅचमध्ये आपण पाहिलं कमीत कमी चेंडू खेळतात आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आहे. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 61 ही धावसंख्या धाफडकावरती पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट खारबाव संघाला आपण बघतायत आजच्या दिवसातील शेवटचा मॅच जो जिंकेल अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिला बॉल खेळत असताना बॅटच्या आतल्या साईडला बॉल लागतो, मागे निघून जाईल. तत्पूर्वी शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक पुढे येतील. बॉलला उचलून फेकी होईल. तत्पूर्वी जर मात्र एक सिंगल बॉलवरती प्राप्त होईल. आल्या आपलं खातं ओपन केलेलं आहे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 62. सन्माननीय महेंद्र शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विद्यमान सरपंच म्हणून त्यांची ओळख ही सातत्याने पाहायला मिळते. चांगली कामे त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलेली आहेत.
चांगले मोठमोठे पदभार ते सांभाळतायत. यावेळेला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक विकेट येतील लॉंग ऑफचे बॉलला कॅरी करतील. सिंगल कंप्लीट केली. दुसरी धावेसाठी पलटलेत परंतु सूरजने नाही सांगितले. या महेंद्रदा पाटील मुख्य व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यावा ही एक नम्रतेची विनंती आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवले. 4 चेंडू फेकून झाले. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते 63च्या घरामध्ये 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटच्या आता पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज सूरज पाटील. आदित्य माडेने या षटकात धावांचा अगदी जर पाहिले गेले तर पाऊस पाडू दिला नाही आहे. पहिल्या बॉलवरती चौकार विकेट सिंगल. हो यावेळेला जर पाहिले तर काय पेस होता गतीमध्ये अगदी जर पाहिले गेले तर व्हेरिएशन पाहायला मिळालं. वेग चांगला होता. अगदी यापूर्वी आपण पाहिलं थोडं दिमागीतीने बॉल टाकले. हा बॉल थोडासा वेगवान चेंडू हाताळला गेला आणि इथे डॉट बॉल टाकला गेलाय. शेवटच्या अंतिम आता मात्र चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 63. स्ट्राईक एंडवरती सूरज. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आजच्या दिवसातील वेळापत्रकातील हा शेवटचा मॅच. व्यवस्थित मॅचेस कंप्लीट होत असताना दिसत आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. इथे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. इथे वाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा ॲड केली जाईल. धावा फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्यामध्ये 64 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये क्लिअर या ठिकाणी भरपूर ऑब्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पंचांनी लगेच इशारा केला इट इज वाईट बॉल. धावसंख्या धावफटकावरती 64 धावा. स्ट्राईक एंडवरती सूरज. एक मोठा फटका येईल का? 70च्या पलीकडे धावसंख्या जाईल का 70च्या आतमध्ये रोखलं जाईल पाहणं महत्त्वाचं राहील. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज आदित्य तयार. अंतिम बॉल हेलिकॉप्टर. 70च्या पलीकडे धावसंख्या जाईल का? तर हो जाईल. कारण की आता मात्र जर पाहिलं गेलं तर षटकार आलाय. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 70च्या घरामध्ये आणि 70 धावा धावफटकावरती लागल्यात आणि 71 धावेंचं लक्ष भलं मोठं घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आता साई स्पोर्ट करबाव. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. परंतु एकदा प्रणय पाटीलची मित्रांनो बॅटिंग जर आवडली असेल तर प्रणयसाठी टाळ्या वाजवा. अर्धशतक ज्याने साजरं केल्या संपूर्ण मॅचमध्ये क्या बात आहे. या संपूर्ण स्पर्धेतील पहिला फलंदाज ठरलाय ज्याच्या नावावरती अर्धशतक पाहायला मिळते आजच्या पहिल्याच दिवसामध्ये. 15 बॉलमध्ये 53 धावा प्रणयने केल्या. अक्षयने 6 बॉलमध्ये 7 धावा केला. सूरजच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 7 धावाला 0 पाहायला मिळाला. 70चं टार्गेट आहे आणि 71 टोटल या ठिकाणी करायचे आहेत. बॉलिंग ॲनालिसिस जर पाहिले गेलं तर थोडीशी खराब गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये रितेशने 21 खर्च केल्या. मोहिलने 25 खर्च केला. ओमचं चांगलं षटक राहिलं 10 त्यामध्ये खर्च केल्यात. आणि षटक क्रमांक 4 मध्ये आदित्यला आपण पाहिलं त्यामुळे त्याने 13 खर्च केल्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा खर्च केल्यात. पाहूया त्या धावेंचा पाठलाग कसा केला जाईल. 24 चेंडू 71 धावा. गेल्या मॅचमध्ये 70 झाल्यात. एक जास्त करायची आहे. पाहूया मॅचमध्ये टर्न अँड ट्विस्ट कशा प्रकारे निर्माण होईल आणि ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल त्या अगोदर आपण घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा हेमंतजी पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असतील. याचं आपलं हार्दिक स्वागत आहे. पोमन बॉयज पोमन आयोजित पोमन बॉयज ट्रॉफीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातला हा अंतिम सामना अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली आणि एक हाफ सेंचुरी आज 4 षटकाच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळाली. ती म्हणजे प्रणय पाटील आणि प्रणय पाटील भरपूर वेळा हाफ सेंचुरी ठोकताना आपल्याला दिसतोय. फास्टेस्ट हाफ सेंचुरी प्रणयच्या बॅटमधून आलेली आहे आणि एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर साई स्पोर्ट खारबाव टीमची झालेली आहे ती 70 आणि 71चं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये एक गाव एक फॉर्मॅट ही स्पर्धा आपण पाहिली. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये स्पर्धा बघणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना ठीक 9:30 वाजता आपल्याला पाहायला मिळेल. टीम 94 धानीव विरुद्ध सिद्धिविनायक मीरा रोड या 2 टीममध्ये पहिली मॅच असेल. दुसरी मॅच 10:30 वाजता सानवी इंटरप्राइजेस गोडदेव विरुद्ध डायनामिक वसई या 2 टीममध्ये दुसरी मॅच असेल. तिसरी मॅच
ठीक 11:30 वाजता उद्याच्या दिवसामध्ये जितू पॅकर्स नवगर भाईंदर विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर या दोन टीममध्ये असेल. त्यानंतर 12:30 वाजता चौथा सामना प्रकाश 11 खोचिवडे विरुद्ध सनी 11 गोरसई. गोरसई बी ची टीम सुद्धा ॲक्शनमध्ये आपल्याला दिसणार आहे. गोरसई सनी 11 गोरसई विरुद्ध प्रकाश 11 खोचिवडे या टीममध्ये चौथी मॅच उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. तर 8 टीम या गोराई सनी 11 गोराई सनी 11 गोराई विरुद्ध प्रकाश 11 खोचवडे ही टीम आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. एकाहत्तरचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. दोन ओपनिंग बॅटर गेलेले आहेत निहार आणि मोहिल ही जोडी. पहिल्याच बॉलवर सुरुवात जबरदस्त आहे. टिट फॉर टॅट लॉंग ऑफच्या बाहेर बॉल 6 रनसाठी षटकार. लेंथ बॉल होता मात्र उंच शरीरयष्टीचा खेळाडू आहे निहार. अप्रतिम फटका जबरदस्त शॉट सरळ षटकार. ओहो आणखीन एक चांगला फटका मात्र फिल्डर बॉल खाली क्लिअर होईल. स्क्वेअर लेगची बाउंड्री. लगातार 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय फलंदाज निहार. पाटीलवर अटॅक चढवलेला आहे निहारने. जबरदस्त 2 फटके दोन्ही साइडनी 2 चांगले शॉट आपल्याला पाहायला मिळाले. एक बघितलं आपण थोडंसं स्लॉटमध्ये बॉल होता. हॉफ व्हॉलीचा चांगला वापर केला. लॉंग ऑफच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं. त्यानंतर पायाच्या समोर बॉल फ्लिक केलं आणि सरळ पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 2 चांगले फटके निहारच्या बॅटमधून. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. जबरदस्त स्टार्ट. टिट फॉर टॅट जसंच तसे उत्तर दिलं जाते साई स्पोर्ट खारबाव टीमला जॉली स्पोर्ट कामतघर टीमकडून. पहिल्या 2 बॉलमध्ये 12 रन धावफलकावर आलेले आहेत. पुन्हा एकदा उलटॉस आहे. ह्या बॉलला सुद्धा पाठवून दिलाय कॉकर्नरच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार निहारने. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकतोय निहार. समाज 4 घेतला या बॉलचा आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय कॉकर्नरच्या बाहेर षटकारासाठी. लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकतोय फलंदाज निहार. आणि हा कारनामा निहारने आजच्या दिवसामध्ये 2 वेळा केलेला आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा लगातार 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले होते निहारने. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 18 वर. जबरदस्त सुरुवात. स्लोअर 1 केलंय मात्र हवेत बॉल आहे. फसवला जाते आणि फसतो फलंदाज. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात होता. चांगला कॅच. विकेट जाईल निहारेची आणि हा पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळतोय तो साई स्पोर्ट खारबाव टीमला. निहार इज आउट. निहारने पहिल्या 4 बॉलमध्ये सुरुवात चांगली मिळवून दिली. 3 बॉलमध्ये 3 लगातार षटकार ठोकले. एक खराब फटक्याने जलचिच्या रूपाने बाद होतोय निहार. आणि निहारच्या जागी आता नवीन फलंदाज येतोय यश पाटील. यश मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. चांगली कामगिरी केली होती यशने. 28 धावा ठोकल्या होत्या यशने. तोच यश यावेळेस बॅटिंगसाठी येतोय क्रमांक 3 वर. सुरुवात चांगली मिळवून दिलेली आहे. 71चं एक मोठं लक्ष्य पार करायचं आहे या 4 षटकाच्या सामन्यामध्ये. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. यशला पहिलाच बॉल चांगला टाकला. लेंथ बॉल होता. क्रॉस बॅटेड शॉट केल्यानंतर प्रयत्न मिस होतोय. स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगला कमबॅक करताना दिसतोय नेहल.
पहिल्या 3 बॉलमध्ये 3 मोठे फटके आल्यानंतर हे कमबॅक अतिशय चांगलं म्हटलं जाईल. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर बॉलर नेहाल ओव्हर द विकेटने हवेत खेळ. यावेळेला स्क्वेअर लेगचा फिल्डर डीप मधून येतोय आणि हा कॅच पर्यंत पोहोचला होता, मात्र शेवटच्या क्षणामध्ये कॅच व्यवस्थित कलेक्ट करू शकला नाहीये. रनआउटची संधी होती, मात्र ह्या ठिकाणी आपण बघितलं तर 3 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. रन इन बिटवीन द विकेट अतिशय चांगली वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक ग्रेट स्टार्ट म्हणावं लागेल. 21 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. आणखीन जर आपण बघितलं तर 3 ओव्हर शेष आणि 3 ओव्हरमध्ये 50 रनची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 17पेक्षा थोडंसं कमी सरासरीने वाटचाल करायची ही मॅच जिंकण्यासाठी. सुरुवात तर अतिशय चांगली झालेली आहे. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये आणखीन चांगले चांगले संघ ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. उद्या सुद्धा 8 संघ असतील. एक गाव एक फॉर्मॅटमधून पहिला सामना टीम 94 धानी विरुद्ध सिद्धिविनायक मीरा रोड, त्यानंतर सानवी इंटरप्राइजेस गोडदे विरुद्ध डायनामिक वसई. तिसरा सामना जितू पॅकर्स नवगड भाईंदर विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर. त्यानंतर चौथा सामना सनी 11 गोराई विरुद्ध प्रकाश 11 कोचिवडे. प्रकाश 11 कोचिवडे हे नाव भरपूर दिवसानंतर ऐकायला मिळेल कामान परिसरामध्ये. एक काळ असा होता की प्रकाश 11 कोचिवडे या टीमने भरपूर चॅम्पियनशिप पटकावले होते आपल्या परिसरामध्ये आणि हे नाव पुन्हा एकदा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल. अक्षय पाटील येतोय, लेफ्ट आर्मर आहे अक्षय, एक कम्प्लीट ऑलराऊंडर आहे. सुरुवात बॅटिंगमध्ये चांगली केली होती अक्षयने. एक चौकार ठोकला होता, तब्बल 7 रन बनवले होते. मात्र आज जी कमालीची बारी खेळली, कमालीची बॅटिंग केली ती प्रणय पाटीलने. 15 बॉलमध्ये 53 रन्स, फास्टेस्ट हाफ सेंचुरी पूर्ण केली आहे ती प्रणयने. एक मात्र फलंदाज आजच्या दिवसामध्ये ठरला ज्याने अर्धशतक पूर्ण केलं, प्रणय पाटील. अक्षय पाटील पहिला बॉल यशसाठी आपटून टाकण्याचा प्रयत्न. यावेळेला बघितलं आपण वाईटचा इशारा पंच मोंटी घोडेकर सर यांचा. एक अतिरिक्त धाव मिळेल, एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 22 रन. 22 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच ही मॅच नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीममध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि विकेट हा एक ग्राउंड बॅटिंगसाठी चांगलं म्हटलं जात आहे. पोमन बॉईज पोमनचं चांगला फटका आहे, बॉलला पाठवले लॉंग लेगच्या दिशेने, जाईल बाउंड्रीच्या बाहेर. एफर्टलेस शॉट, 6 रनसाठी षटकार. काय इशारा त्यावेळेस यशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 28 रन. 28 टिट फॉर टॅट, जसाच तसे उत्तर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, हा सुद्धा बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार येतात यश पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतात दोन्ही सुद्धा बॅटर. आपण बघतोय पहिल्या निहारने सुरुवात चांगली केली, यावेळेस यश पाटीलच्या बॅटमधून हे बघितलं शॉर्ट पूलचा हा फटका आणि सरळ बॉलला पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. आणखीन एक चांगला फटका येतो. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 34 वर आणि खरोखरच मोठ्या लक्ष्याचा ज्यावेळेस मी पाठलाग करताना त्यावेळेस अशा प्रकारची सुरुवातीच्या ओव्हरमध्ये असायला पाहिजे, ती सुरुवात मिळालेली आहे या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. आणि जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी हे ग्राउंड अतिशय लकी आहे. हवेत बॉल आहे, पुन्हा एकदा डीप मधून फिल्डर येईल, प्रणय येतोय, बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल मिडॉनच्या दिशेने. चांगला कॅच घेतला. अशा प्रकारे यश पाटील याची बारी समाप्त होतोय. आणखीन एक विकेट दुसरा गडी बाद होतोय जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा.
धावसंख्या आपण बघितली 34 वर हा दुसरा गडी बाद होतोय. मात्र दोन्ही फलंदाजाने आऊट होण्यापूर्वी आपलं काम नक्कीच चांगलं निभावलेलं आहे. सुरुवातीला बघितलं 4 बॉलमध्ये निहारने 3 षटकार ठोकले होते, 18 रन बनून बाद झाला. त्यानंतर आपण बघितलं तर 5 बॉलमध्ये 15 रन बनून बाद झालेला आहे यश पाटील. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी जाताना दिसतो आपल्याला ओम पाटील. हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा. थोडंसं लाईट कमी जरूर झालेली आहे, मात्र क्रिकेट अतिशय चांगलं चाललेलं आहे. लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा राऊंड विकेट. ओ फुल टॉस बॉल जरूर होता, फुल लेनचा बॉल सोडून दिलाय. ह्यावेळेस बघितलं आपण चांगली डिलेवरी टाकतोय आणि हा डॉट बॉल जातोय. सोडून दिला होता विकेट किपरसाठी हा बॉल. आणि चांगलं टेलिकास्ट आपण बघतोय. आमची टीम टेलिकास्टची आहे विश नेटवर्क. शफल झाला होता बॅटर आपण बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेर. शफल झाल्यानंतर जी दुसरी वाईटची रेषा आहे ती चेक केली जाईल. सिंगल लेफ्ट आर्मनी पुन्हा एकदा. ओ यावेळेला आपण बघितलं ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर हा बॉल होता. पुल करायचा प्रयत्न चुकतोय फलंदाज ओम. लगातार 2 बॉल डॉट केलेला आहे ओमने. हा बॉल सुद्धा आपण बघितला, हा चांगला बॉल, अतिशय सुंदर डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलवर 13 रन खर्च केल्यानंतर कमबॅक अतिशय चांगलं केलंय गोलंदाज अक्षयने. अंतिम बॉल घेऊन जाईल अक्षय पाटील लेफ्ट आर्मनी. एज लागले विकेट किपरच्या मागे बॉल. 2 फिल्डर आपण बघतोय विकेट किपरच्या मागे. मोनिश तरेन, महेंद्र पाटील मजबूत शरीरयष्टीचे हे खेळाडू आहेत. आणि ओव्हरची होते समाप्ती. काय जबरदस्त कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. 1 रन मिळते, 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 35 वर. आणखीन 36ची आवश्यकता आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 झालेले आहेत आणि 2 ओव्हरमध्ये आणखीन 36ची आवश्यकता, म्हणजेच 18च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. चला वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. कोणता बॉल राहिला? आय थिंक सूरज पाटीलच्या हातामध्ये बॉल दिला जातो. बाहुबली म्हटलं जाते सूरज पाटीलला. साई स्पोर्ट खारबाव टीमने मागच्या काही वर्षामध्ये अप्रतिम प्रदर्शन केलेले आहे क्रिकेटमध्ये. एक गाव एक फॉर्मॅटमधली एक चांगली टीम म्हटली जाते. त्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण बघितलं तर जॉली स्पोर्ट कामतगड टीम, या टीमने सुद्धा चांगलं प्रदर्शन प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. आणि या पोमन बॉईज पोमनच्या ग्राउंडवर त्यांनी भरपूर वेळा चांगलं प्रदर्शन करून चॅम्पियनशिप सुद्धा पटकावलेली आहे. 12 बॉल शेष. 12 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय ओम पाटील अँड नॉट स्ट्राईक एंडला बॅटर मोहिलला मात्र अद्याप ही स्ट्राईक मिळालेली नाही. 12 बॉल झालेले आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त नॉट स्ट्राईक एंडला उभा राहिलेला आहे मोहिल. ओ यावेळेस किंग बोल्ड फलंदाज बाद. बेसला ट्रिप करून हा बॉल जातो. अशा प्रकारे विकेट जात आहे. हा दुसरा गडी जो त्रिपलाची चुरबीने बाद झालेला आजच्या दिवसामधले. टॉस झाला होता, यष्ट्या दाखवल्या होत्या आणि गोलंदाज हे बघू शकतो आपण सूरजने ह्या यष्ट्या वाकवल्या आणि अशा प्रकारे विकेट मिळवलेली आहे. ती ओम पाटीलची एक महत्त्वपूर्ण विकेट मिळते ती साई स्पोर्ट खारबाव टीमला. प्रतीक जातो नवीन बॅटर. यश पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे या मॅचचं. ओ पूल केलाय, हवेत बॉल आहे, प्रणय बॉल खाली येतोय. अक्षय होता, चांगला कॅच घेतोय. वाडिश लॉंगांच्या दिशेने विकेट जाईल. फलंदाज होतो बाद. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात ते सूरज पाटीलला.
टायमिंग व्यवस्थित जुळलं नव्हतं आणि बघितलं जी वाईडिश लॉंगची एरिया ती क्लिअर करू शकला नाही. उंच खेळाडू त्या ठिकाणी अक्षय पाटील उभा होता. चांगला कॅच घेतला अक्षयने आणि लगातार 2 विकेट. मागील जर आपण बघितलं 6 बॉलमध्ये 3 विकेट गेलेल्या आहेत जॉली स्पोर्ट कामतघर टीमच्या आणि फक्त एकच रन आलेली आहे. सूरज हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक बॉल घेऊन जाईल. ओ फटका तर चांगला आहे. पुन्हा एकदा समोर फिल्डर दिसतो आपल्याला. फिल्डरला शोधलं. कॅच. विकेट जाईल. दुसरी हॅट्रिक आजच्या दिवसातली सूरज पाटीलच्या नावावर. कॉंग्रॅच्युलेशन सूरज. पहिली आणि विकेट हॅट्रिक घेतली. पहिला टीम 94 कामन टीमचा तन्मय पाटील आणि आता आपण बघतो या शेवटच्या मॅच मध्ये सूरज बाहुबली विकेट हॅट्रिक घेणारा बॉलर ठरतोय. मागच्या 7 बॉल मध्ये फक्त एकच रन आलेले जॉली स्पोर्ट कामतघर टीमसाठी आणि 4 विकेट गेलेले आहेत. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी. प्रेम ओव्हर द विकेट. आपटून टाकण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त रन मिळेल आणि 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर. 36 आणखीन 35ची आवश्यकता आहे. आणि एक वैशिष्ट्य आणखीन आपण बघितलं तर मोहिल जो सलामीला उतरलेला आहे अद्यापपर्यंत त्याला स्ट्राईक मिळालेली नाही आहे. सूरज पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन चांगलं नाही आहे. स्क्वेअर लेगला बॉल जातोय. फिल्डर या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग होते. फक्त एकच धाव मिळते. आता मात्र स्ट्राईक मिळते. जवळजवळ 2.4 ओव्हर नंतर सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर येताना आपल्याला दिसतोय मोहिल, ज्याला पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला होता. तोच खेळाडू आता आपण बघतोय बॅटर स्ट्राईक एंडवर आहे. आणखीन रनअप मध्ये मिस्टेक झाली. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल. 34 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत ते 8. हे 2 बॉल महत्वाचे असतील. 2 बॉल मध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजे. हो हुक करायचं होतं बॉलला. चुकला फलंदाज. डॉट बॉल जातोय. जेवढे डॉट बॉल जातील तेवढे प्रेशर वाढेल. 34 आणखी आवश्यकता आहे. 7 बॉल शेष आहेत. सामना सुरुवात जबरदस्त झाली होती मात्र त्यानंतर अक्षयने यावेळेस फटका बघितला हवेत आहे. पुन्हा एकदा अक्षय येतोय. अतिशय चांगला कॅच आणि विकेट जाईल. फलंदाज होतोय बाद. पॉइंटरली यश पाटील बाद झाल्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली नाहीये. आपण बघितलं तर मागच्या 9 बॉलमध्ये तब्बल 5 विकेट गेलेले आहेत आणि फक्त 2च रन 3 रन फक्त आलेले आहेत. याच ठिकाणी मॅचला कलाटणी मिळालेली आहे आणि ही मॅच आपल्या बाजूने झोकवण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने केला. 34ची आवश्यकता अंतिम 6 बॉलमध्ये. 5 षटकार आणि 1 चौका ठोकावा लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. हा कारनामा करण्यासाठी मॅजिकल बॅटिंग करावी लागेल. अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे आदित्य म्हात्रे. बॉलर येतोय. ओ हवेत बॉल आहे. पुन्हा एकदा अक्षय जातोय. पोचेल का बॉल पर्यंत नाही. नो मॅनलँडला बॉल पडतोय. सूरज बॅकअप करतोय. एकच रन फक्त मिळते. 1 रनने स्कोरमध्ये जरूर बदल होईल. मात्र आता 5 बॉल शेष. 33ची आवश्यकता. असं वाटलं की मॅच विजयाची दिशेने नेतील मात्र जास्त घाई की निहारने. त्यानंतर यश बाद झाला. मोहिलला जास्त स्ट्राईक मिळाली नाही आणि यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. रन भेटणार नाहीये. शॉट मिड ऑफच्या दिशेने बॉल.
चांगली बॉलिंग, आदित्य म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहे. 4 बॉल शेष आहेत. मोठ्या रनअपनी बॉलिंग टाकतोय आदित्य म्हात्रे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल्लेंचा बॉल एज लागली विकेट किपरच्या मागे. त्या ठिकाणी मोनिश तरे होता. चांगली फिल्डिंग डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र 1 रन ह्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 1ने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय स्कोअरबोर्डवर 39 रन्स. 3 बॉल शेष. आणि आपण म्हणू शकतोय आता की 3 बॉल फक्त टाकण्याची औपचारिकता, कारण 32ची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. या मॅचचा निर्णय कळालेला आहे सर्व प्रेक्षकांना. ओ चांगला फटका आहे, ऑन द राईज केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. मात्र खूपच उशिरा हा फटका येताना दिसतो. मधले जे काही 9 बॉल गेले ते 9 बॉल खूपच महागडे पडले. जॉली स्पोर्ट कामतगड टीमला ज्या 9 बॉलमध्ये फक्त 3 धावा आल्या, 5 विकेट गेल्या. आदित्य पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, मिस्की हुक शॉट, फाईन लेगला बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 2 चांगले फटके येतात, मात्र दिवा विजल्यानंतर तेल टाकून काही फायदा होणार नाहीये. अंतिम 1 बॉल शेष. धावसंख्या जाऊन पोहोचते 49 वर. अंतिम 1 बॉल शेष आहे. मोठ्या फरकाने हा सामना सुद्धा जिंकेल साई स्पोर्ट खारबाव टीम. आदित्यचा हा अंतिम बॉल आणि डॉट बॉल. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेली आहे साई स्पोर्ट खारबाव टीम. कॉंग्रॅच्युलेशन महेंद्र पाटील अँड ऑल टीम साई स्पोर्ट खारबाव अँड हडलक जॉली स्पोर्ट कामतगड टीम. हडलक. प्रणय पाटील अँड यश पाटील आपण सुद्धा यायचंय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. मॅन ऑफ द मॅच दोन्ही सुद्धा यायचंय, यश पाटील अँड प्रणय.